नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहत आहात त्र्यंबक कापडे डिजिटल. शिवसेनेच्या 60 वर्षांच्या प्रवासातील अनेक वळणांवर आपण मागील 3 भागात चर्चा केली. पण आजचा विषय व्यक्तींचा नाही, आजचा विषय आहे शिवसेना नेमकी कशी बदलत गेली. 1966 मध्ये शिवसेनेचा जन्म झाला. तेव्हा तिचा मुख्य मुद्दा होता मराठी माणूस. मुंबईतील नोकऱ्या, उद्योग, स्थानिकांचा हक्क आणि मराठी अस्मिता हीच शिवसेनेची पहिली ओळख होती. पण इथेच एक महत्वाचा मुद्दा येतो. त्या काळातील शिवसेना ही प्रामुख्याने मुंबई, ठाणे आणि कोकणपुरता मर्यादित होती. आज शिवसेना विदर्भात आहे, मराठवाड्यात आहे, उत्तर महाराष्ट्रात आहे, पश्चिम महाराष्ट्रात आहे. म्हणजेच काय, मराठी अस्मितेच्या चळवळीपासून राज्यव्यापी पक्षापर्यंतचा हा पहिला मोठा बदल होता. दुसरा बदल आणखी मोठा होता. सुरुवातीची शिवसेना म्हणजे आंदोलन, मोर्चे, रस्त्यांवरचा संघर्ष, आक्रमक भूमिका. पण जसजसा पक्ष वाढत गेला तसा सत्तेच्या केंद्राकडे त्याचा प्रवास सुरू झाला. 1995 मध्ये शिवसेना प्रथमच सत्तेत आली आणि इथे शिवसेनेसमोर नवीन प्रश्न उभा राहिला. विरोधी पक्ष म्हणून आंदोलन करायचं की सत्ताधारी पक्ष म्हणून प्रशासन चालवायचं? हा बदल सोपा नव्हता, कारण आंदोलनं आणि प्रशासन यांची भाषा वेगळी असते. तिसरा बदल हिंदुत्वाचा. 90च्या दशकात देशाचं राजकारण बदलत होतं. राम मंदिर आंदोलनाचा प्रभाव वाढत होता. याच काळात शिवसेनेनं मराठी अस्मितेबरोबर हिंदुत्वालाही आपली प्रमुख राजकीय ओळख बनवलं. म्हणून आजही शिवसेनेची ओळख 2 आधारांवर उभी असल्याचं अनेकांचं मत आहे. एक मराठी अस्मिता आणि हिंदुत्व. मात्र शिवसेनेच्या ताकदीचा आणखी एक महत्वाचा स्तंभ होता, शाखा संस्कृती. एक काळ असा होता की परिसरातील एखादी समस्या असेल तर लोक थेट शिवसेना शाखेत जायचे. शाखा प्रमुख हा फक्त पक्षाचा पदाधिकारी नव्हता, तो स्थानिक प्रश्न सोडवणारा चेहरा होता. आजही शाखा आहेत, पण सोशल मीडिया, मोबाईल आणि डिजिटल राजकारणाच्या युगात त्यांची भूमिका बदलत चालली आहे. हा बदल फक्त शिवसेनेतच नाही, तर सर्वच पक्षांमध्ये दिसून येतो. आणि आता सर्वात महत्वाचा प्रश्न, आजचा तरुण 1966 मधील तरुणांसारखा विचार करतो का? कदाचित नाही. आजचा तरुण रोजगार, शिक्षण, उद्योग, स्टार्टअप, तंत्रज्ञान आणि संधी याबद्दल बोलतो. त्यामुळे प्रत्येक पक्षाप्रमाणे शिवसेनेसमोर ही आव्हानं उभी आहेत. नव्या पिढीशी जोडलं जाण्याचं. कारण कोणत्याही पक्षाचा इतिहास त्याला भवितव्य देत नाही. भवितव्य देतात नवीन मतदार, नवीन पिढी आणि नवीन प्रश्न. म्हणूनच शिवसेनेचा 60 वर्षांचा प्रवास हा केवळ मराठी अस्मितेपासून हिंदुत्वापर्यंतचा प्रवास नाही, तो मुंबईपासून महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास आहे. तो आंदोलनापासून सत्तेपर्यंतचा प्रवास आहे. तो शाखा संस्कृतीपासून डिजिटल राजकारणापर्यंतचा प्रवास आहे. आणि तो बाळासाहेबांच्या करिश्म्यापासून संस्थात्मक राजकारणापर्यंतचा प्रवास आहे. यामुळेच शिवसेना आज जिथे आहे ती 1966 ची शिवसेना नाही, पण तिच्या प्रवासात 1966 अजूनही जिवंत आहे. आजचा प्रश्न तुमच्यासाठी, पुढील 10 वर्षानंतरची शिवसेना कशी असेल? मराठी अस्मितेची, हिंदुत्वाची की नव्या पिढीच्या मुद्द्यांची? आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वतंत्र पत्रकारितेला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.